Hi students, I am Khotsre sir from Guruvarya Dadoji Kondadev Sainik School Tasgaon. Today we will see third part of the COP and the anthem, third chapter of section first, prose section of our class 12th English textbook. So let's see the topic. Let's see what we have seen till now. In part first, we have seen O. Henry, the writer of the chapter, opening scene, then first unsuccessful attempt of Soapy, second unsuccessful attempt of Soapy, then in part second we have seen third attempt which is unsuccessful and fourth attempt unsuccessful. Now we will see the fifth attempt done by the Soapy. It is umbrella scene. So let's see what is in it. Fifth attempt. In a cigar store, he saw a well-dressed man lighting a cigar at the swinging light. तर काय होतं पहा, या ठिकाणी एका सिगारेटच्या दुकानात त्याने एक रुबाबदार पोशाख घातलेला माणूस चमचमत्या लायटरवर सिगारेट पेटवत असताना पाहिला. He had set his silk umbrella by the door on entering. त्याने प्रवेशद्वाराजवळ रेशमी कापडाची एक छत्री ठेवली होती. Soapy stepped inside, grabbed the umbrella and sauntered off with it slowly. सोपीने त्या सिगारेटच्या दुकानात एक पाऊल टाकले, छत्री पकडली आणि आरामात हळूहळू चालू लागला. The man at the cigar light followed hastily. त्या दुकानातील गृहस्थ गडबडीने सोपीच्या मागे गेला. My umbrella, he said sternly. माझी छत्री आहे, तो माणूस कठोरपणे म्हणाला. Oh, is it? sneered Soapy, adding insult to pity larceny. हो, ही का? उपहासाने सोपी म्हणाला. क्षुल्लक चोरीचा आळा आल्याचा आव्हानात सोपी म्हणाला. Well, why don't you call a policeman? I took it. Your umbrella. Why don't you call a cop? There stands one on the corner. ठीक आहे, मग पोलिसांना बोलव. मी तुझी छत्री घेतली आहे ना, पोलिसांना बोलव, तिथे आहेत ते. तो बघ, तिथे कोपऱ्यावर एक जण उभा आहे. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स. छत्रीच्या मालकाची पावले हळू झाली. सोपी डीड लाईकवाईज विथ अ प्रिमॉनिशन दॅट लक वूड रन अगेन अगेन्स्ट हिम. सोपीने ही आपली पावले हळू केली. नशीब जणू पुन्हा त्याच्या विरोधात जाणार याची पूर्वसूचनाच त्याला मिळाली. द पोलिसमॅन आयड ॲट द टू क्युरियसली. पोलीस दोघांकडेही चौकसपणे लक्ष ठेवून होता. ऑफकोर्स, सेड द अम्ब्रेला मॅन. वेल, यू नो हाऊ दीज मिस्टेक्स ऑकर इफ इट्स युअर अम्ब्रेला. काय होतं पहा, तर अर्थातच तो छत्रीचा मालक म्हणाला, जर ही तुमची छत्री असेल तर घ्या. तुम्हाला माहीत आहे अशा चुका वारंवार घडत असतात. I hope you will excuse me. I picked it up this morning in a restaurant. If you recognize it as yours, why I hope you will. मी अपेक्षा करतो तुम्ही मला माफ कराल. आज सकाळीच मी ती छत्री एका हॉटेलमधून उचलली. जर ती तुम्ही ओळखलीच असेल तर मग कशाला वाद करायचा. मला अपेक्षा आहे तुम्ही मला माफ कराल. ऑफकोर्स इट्स माइन, सेड सोफी सॅवेली. अर्थातच ती माझी आहे, सोपी रागाने म्हणाला. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रेटेड. छत्रीच्या पूर्वीच्या मालकाने माघार घेतली. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लॉन्ड इन अन ओपेरा क्लॉक अक्रॉस द स्ट्रीट इन फ्रंट ऑफ ए स्ट्रीट कार दॅट वॉज अप्रोचिंग 2 blocks अवे. पोलीस घाईघाईत एका उंच पिवळे केस असणाऱ्या ओपेरा क्लॉक पोशाख घातलेल्या व्यक्तीस मदत करायला गेला. ती व्यक्ती रस्त्याच्या पलीकडे एका कारच्या पुढे होती की जी 2 चौक दूर पुढे होती. नाव सोपी बिकेम अँग्री.
Sophie walked eastward through a street damaged by improvements. तर बघा काय होतं, सोपी फारशी सुधारणा नसलेल्या रस्त्याने म्हणजे कच्च्या रस्त्याने पूर्वेकडे चालू लागला. ही हर्ल्ड द अम्ब्रेला अँग्रीली इंटू ऑन एक्सकॅव्हेशन. त्याने आपली छत्री एका खोल खड्ड्यात भिरकावली. त्याने भिरकावून टाकली छत्री ती. नाव सी द लास्ट सीन. इट इज समवॉट बिग. ही मटर्ड अगेन्स्ट द मेन हू वियर हेल्मेट्स अँड कॅरी क्लब्स. तो हेल्मेट घालणाऱ्या व हातात काठी असणाऱ्या लोकांबद्दल म्हणजे पोलिसांबद्दल पुटपुटू लागला. बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस दे सीम्ड टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कुड नॉट डू नथिंग रॉंग. कारण त्याला त्यांच्या तावडीत सापडवायचे होते, पण ते त्याला राजाप्रमाणे मानत होते जो कधीही चूक करत नाही. At length, Sophie reached one of the avenues to the cast where the glitter and turmoil was but faint. काही वेळात सोफी पूर्वेकडे जाणाऱ्या एका रस्त्यावर पोहोचला. तेथे शहराचा झगमगाट व गोंधळ नव्हता. He dragged himself towards Madison Square, for the homing instinct survives even when the home is a park bench. तो मेडिसन चौकाकडे खेचला जात होता. तिथे घरची ओढ अजून जिवंत होती, जरी त्याचे घर म्हणजे बागेतील एक बेंच होते. बट ऑन ॲन अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर सोफी केम टू अ स्टँड स्टील. परंतु एका विलक्षण शांत कॉर्नरला सोफी थांबला. हिअर वॉज ॲन ओल्ड चर्च, क्वेंट अँड रॅम्बलिंग अँड गॅब्ड. इथे एक जुने चर्च होते, सुरेख, अवाढव्य आणि उतरत्या छत्राचे. Through one violet-stained window, a soft light glowed, where no doubt the organist loitered over the key, making sure of his mastery of the coming Sabbath anthem. एका जांभळ्या काचेच्या खिडकीतून एक मंद प्रकाश चमकत होता. तिथे एक पेटीवादक बटनावरून आपली बोटे फिरवून येणाऱ्या सबातला म्हणजे येणाऱ्या रविवारी प्रार्थना गीताची तयारी झाली का याची खात्री करत होता. For there drifted out to Sophie's ears sweet music that caught and held him transfixed against the convolutions of the iron fence. सोफीच्या कानावर ते सुंदर संगीत पोहोचले आणि त्या गीताने गुंडाळलेल्या तारेच्या कुंपणाजवळ सोफीला खिळवून ठेवले. The moon was above, full and radiant. Vehicles and pedestrians were few. Sparrows twittered sleepily in the caves or a little, while the scene might have been a country churchyard. पौर्णिमेचा प्रकाशमान चंद्र डोक्यावर होता. वाहने व पादचारी देखील अत्यंत तुरळक होते. वळचणीच्या चिमण्याचा शांत चिवचिवाट होता आणि क्षणभर ते दृश्य ग्रामीण भागातील एखाद्या चर्चसारखे वाटत होते, पण ते न्यूयॉर्कमधील चर्च होते. And the anthem that the organist played cemented Sophie to the iron fence, for he had known it well in the days when his life contained such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and collars. आणि प्रार्थना गीत वाजवणाऱ्या त्या वादकाने सोफीला तारेच्या कुंपणाजवळच खिळवून ठेवले, कारण त्याला आठवत होते एकेकाळी त्याच्याही जीवनामध्ये आई होती, आनंद होता, महत्त्वाकांक्षा होती, मित्र होते आणि स्वच्छ विचार आणि इज्जत देखील होती. द कंजंक्शन ऑफ सोफीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड द इन्फ्लुएन्सेस अबाउट द ओल्ड चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. सोफीच्या बदलत्या मनस्थितीचा आणि जुन्या चर्चच्या प्रभावाचा संयोग झाला आणि त्याच्या मनामध्ये अचानक व अद्भुत बदल घडून आला. He viewed with rising horror the pit into which he had tumbled, the degraded days, unworthy desires, dead hopes, wrecked faculties, and base motives that made up his existence. त्याला आपण खोल खड्ड्यात पडल्याची जाणीव झाली. तो जगत असणारे निकृष्ट आयुष्य, अयोग्य इच्छा, मृत अपेक्षा, वाईट विचार आणि अत्यंत क्षुल्लक ध्येय
या साऱ्यांनी त्याचे जीवन व्यापले होते. अँड ऑल्सो इन अ मोमेंट हिज हार्ट रिस्पॉन्डेड थ्रिलिंगली टू दिस स्ट्रेंज मोड. आणि या क्षणी त्याचे हृदय या विलक्षण मानसिकतेला प्रतिसाद देत होते. अ स्ट्रॉंग इम्पल्स मूव्ड हिम टू बॅटल विथ हिज डेस्परेट फॅक्ट. एक जोरदार प्रेरणा त्याच्या हताश मनस्थितीविरुद्ध लढण्यासाठी तयार झाली. ही वूड पुल हिमसेल्फ आउट ऑफ मायर अँड वूड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. ही वूड कॉन्कर द इव्हिल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. तो त्या दलदलीतून स्वतःला बाहेर काढणार होता आणि तो पुन्हा माणसासारखा जगणार होता. तो त्या दुष्ट प्रवृत्तींना हरवणार होता की ज्यांनी त्याला गुलाम बनवले होते. There was time, he was young yet, he would resurrect his old eager ambitions and pursue them without faltering. अजूनही वेळ होती. तो तरुण होता. तो त्याच्या जुन्या इच्छा आकांक्षा पुन्हा प्राप्त करणार होता आणि चांगल्या जीवनाचा न डगमगता पाठलाग करणार होता. Those solemn but sweet organ notes had set up a revolution in him. त्या चर्चमधील पवित्र आणि मधुर स्वरांनी त्याच्या मनामध्ये क्रांती घडवली होती. टुमॉरो ही वूड गो इन टू द रोरिंग डाऊनटाऊन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. उद्याच तो गजबजलेल्या शहरात जाणार होता व काम शोधणार होता. अ फर इम्पोर्टर हॅड वन्स ऑफर्ड हिम अ प्लेस ॲज अ ड्रायव्हर. एकदा एका कापड व्यापाऱ्याने त्याला ड्रायव्हर म्हणून काम देऊ केले होते. ही वूड बी समबडी इन द वर्ल्ड. ही वूड. तो देखील या जगातील सन्मानित व्यक्ती असणार होता, बनणार होता. आणि खरंच. सोफी फेल्ट अ हँड लेड ऑन आर्म. ही लुक्ड क्विकली इन टू द इम्पॅसिव्ह फेस ऑफ ए पोलिसमॅन. असा विचार करत असतानाच सोफीला आपल्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचे जाणवले. त्याने चटकन मागे पोलिसाच्या निर्विकार चेहऱ्याकडे पाहिले. व्हॉट आर यू डुईंग हिअर? आस्क्ड द ऑफिसर. तू इथे काय करत आहेस? त्या पोलिसाने विचारले. नथिंग सेड सोफी. काही नाही, सोफी म्हणाला. देन कम अलॉंग सेड द पोलिसमॅन. मग चल माझ्याबरोबर, पोलीस म्हणाला. 3 months on the island, said the magistrate in the police court the next morning. 3 महिने विंटर आयलँड येथे तुरुंगवासाची शिक्षा. दुसऱ्या दिवशी कोर्टाने शिक्षा सुनावली. आणि या ठिकाणी हा टॉपिक संपतो. तर कन्क्लुजनमध्ये बघा, आपण त्याचा 5th ॲटम अनसक्सेसफुल ॲटम पाहिला आणि लास्ट सीन पाहिला. हे या 3rd पार्टमध्ये आपण पाहिल्या. ओके, थँक्यू, धन्यवाद.